नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक मार्केटमध्ये कोणता पदार्थ भेटतो आणि घरगुती उपचार काय आहे, कशासाठी, तर तुमच्या लिंगाची समस्या दूर करण्यासाठी। मित्रांनो, मी डॉक्टर शारदा त्र्यंबके, आपला दवाखाना मिरज येथे असून जिल्हा सांगली आहे। आपल्या दवाखान्यामध्ये भरपूर पुरुष आलेले आहेत, त्यांच्या लिंगाच्या समस्या भरपूर आहेत। त्यांनी मला फोन करून सांगितलं, मॅडम आम्हाला असा एक पदार्थ सांगा ज्यामुळे आमच्या लिंगाच्या तक्रारी दूर होतील। आता लिंगाच्या तक्रारी कोणत्या? मित्रांनो, तुम्ही लक्ष देऊन जर ऐकलं तुम्हालाही ह्या व्हिडिओचा फायदा होईल। लिंगाची समस्या म्हणजे कोणती? काही पुरुषांमध्ये लिंग ताठ होतं परंतु लगेच वीर्य बाहेर पडतं। काही पुरुषांमध्ये वीर्य भरपूर असतं परंतु लिंग ताठ होत नाही। त्याला कारण काय? ते कारण आपल्याला माहित आहे। ज्या लोकांना बीपी असेल, ज्या लोकांना शुगर असेल, ज्या लोकांना मानसिक टेन्शन असेल, ज्या लोकांचा आहार व्यवस्थित नसेल, म्हणजे हिरव्या पालेभाज्या, प्रोटीनयुक्त आहार, वाटाणे, हरभरे, कोणतेही फळं, म्हणजे एकंदरीत तुमचा जर आहार व्यवस्थित नसेल, म्हणजे तुमच्या जेवणामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळे, कडधान्य, मांस, मासे, अंडी, दूध, तूप, बदाम, काजू, अक्रोड असे पदार्थ नसतील तर तुमचे हार्मोन, कोणते हार्मोन? टेस्टोस्टेरॉन हार्मोन तयार होत नाहीत। परंतु मी तुम्हाला असा एक पदार्थ सांगणार आहे, तो सहज तुमच्या बाजारामध्ये उपलब्ध आहे। त्यामध्ये तुमचं हार्मोनची पातळी वाढेल आणि ज्यांच्या लिंग वाकडे झालेले आहे, ज्यांच्या लिंगाच्या पुढची स्किन ही एकदम मागे वळत नाही, टाईट झालेली आहे, ज्या लिंगांना लालसरपणा आलेला आहे, खाज येत आहे, ज्या लिंगांचं थिकनेस भरपूर आहे, एकंदरीत तुमचं लिंगाचे विविध आजारावर असा मी एक पदार्थ सांगणार आहे, त्यापासून तुम्हाला खूप खूप फायदा होईल। मला तुम्ही मित्रांनो ओळखतच असाल की मी मागील व्हिडिओमध्ये संभोग कसा करावा, संभोग करण्यापूर्वी फोरप्ले कसा करावा आणि तुमच्या शरीराची काळजी कशी घ्यावी, थंडीमध्ये चहामध्ये काय टाकावं, थंडीमध्ये तुम्ही संभोग कसा करावा, हे विविध व्हिडिओ बनवलेले आहेत। त्या सगळ्या व्हिडिओचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल। मागील जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहिले असेल तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगते हे लक्षात येईल। मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला एक असा पदार्थ आहे, तो पदार्थ कोणता? अननस। अननसामध्ये आपल्याला ओमेगा 3 असते, झिंक असतं, मॅंगनीज असतं, व्हिटॅमिन डी ही असतं। मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्या जे हार्मोन आहे ते बनवण्यासाठी आपल्याला झिंक लागतं, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन सी, मॅंगनीज हे पदार्थ, म्हणजे हे व्हिटॅमिन तुम्हाला टेस्टोस्टेरॉन हार्मोन बनवण्यासाठी लागत असतात। अननसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे आपले शुक्राणू बनतात। शुक्राणू हे थंड प्रकृतीचे असतात। मागील व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलं आहे की शुक्राणू हे थंड असतात, त्यामुळे तुम्ही गरम पाण्याने आंघोळ करू नका, तुमचं टेस्टीज हे थंड ठेवा। मित्रांनो, थंडीमध्ये सेक्स जास्त असतो का? कारण आपले शुक्राणू थंड असतात। म्हणून अननस मी तुम्हाला खाण्यासाठी सांगते। अननस 1 किंवा 2 स्लाइस खा किंवा दररोज अननसाचा 1 ग्लास ज्यूस प्या। 1 ग्लास ज्यूस पिला तर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये, भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी भेटेल, व्हिटॅमिन डी भेटेल, झिंक भेटेल आणि मॅंगनीज भेटेल। म्हणजे निसर्गाने तुमच्यासाठी हे सुंदर फळ तयार केलेलं आहे। त्यामुळे मित्रांनो, आजच संकल्प करा, बाजारामध्ये जावा, अननस आणा, रोज 2 फोडी खा। आणि हे घरगुती उपाय मी तुम्हाला मुद्दाम सांगत आहे, कारण तुम्ही जर आहारामध्ये व्यवस्थित जर भाज्या खाल्ल्या, पालेभाज्या, प्रोटीनयुक्त आहार, अंडे, मासे, मटण, दूध, तूप, तर तुम्हाला डॉक्टरांची एवढी आवश्यकता लागणार नाही।
परंतु शेवटी मी सांगते, कारण काही कारणास्तव जर तुम्हाला ह्या घरगुती उपचाराचा फायदा झाला नाही, तर आपल्या दवाखान्यामध्ये जर तुम्ही आला तर विशिष्ट प्रकारचे काढे आपण गरम पाण्यामध्ये पिण्यासाठी देतो, विशिष्ट प्रकारचे चूर्ण देतो, ते दुधामध्ये टाकून तुम्ही प्या. काही गोळ्या असतात, काही हॉर्मोनचे इंजेक्शन असतात, आयुर्वेदिक असतात, ॲलोपॅथी नाही. त्यामुळे तुम्ही काही विचार न करता हा घरगुती उपाय करा. त्यामुळे जर तुम्हाला यश आलं नाही तर आपल्या दवाखान्यामध्ये डॉक्टर शारदा गणपत त्र्यंबके, राहणार मिरज, जिल्हा सांगली, आपल्या दवाखान्यामध्ये जर तुम्ही आला तर 100% तुम्हाला मी तुमच्या लिंगाच्या ज्या तक्रारी असतील, म्हणजे लिंग वाकडे होणे, लिंगाची त्वचा मागे न जाणे, लिंग बारीक असणे. आपल्या दवाखान्यामध्ये भरपूर मुलं आलेले आहेत ज्यांचे वय 25 आहे, 30 आहे, त्यांनी नवीन लग्न केलेलं आहे, परंतु त्यांच्या लिंगाचं थिकने छोटं आहे. त्यामुळे ते त्यांच्या पत्नीला सुखी करू शकत नाही. त्यामुळे आपण विशिष्ट प्रकारची त्यांना ट्रीटमेंट करून त्यांच्या लिंगाची जाडी वाढवतो, लांबी वाढवतो आणि त्यांना संभोग करण्यासाठी आनंद निर्माण होतो. त्यांना स्वर्गीय सुखाची प्राप्ती होते. त्यांना छानसे गोंडस मुले होतात. ज्यांना मुले झाले आहेत, जे 40-45 वयाचे व्यक्ती आहेत, जे पुरुष आहेत, ज्यांचं अचानक लिंग उठत नाही, म्हणजे अचानक ते बंद पडतं, जसं एखादं टायर पंक्चर होतं तसं त्यांचं लिंग पंक्चर म्हणजे लूज पडलेलं असतं. म्हणजे ह्याचा अर्थ काय, त्याला रक्त पुरवठा व्यवस्थित नसतो, नर्व सर्क्युलेशन नसतं. आपल्या ब्रेन पासून लिंगापर्यंत एक विशिष्ट प्रकारची रक्तवाहिनी असते. ती रक्तवाहिनी जर रक्त घट्ट झालं, रक्त कशामध्ये घट्ट होतं, ज्यांना BP आहे, नर्व कशामुळे खराब होते, ज्यांना शुगर आहे. एकंदरीत काय, तुम्हाला BP असेल, शुगर असेल तर त्यांना डॉक्टरांची गरज लागते. एकदा माझ्या दवाखान्यामध्ये तुम्ही आला, तुम्हाला 1 महिन्याची आपण ट्रीटमेंट देणार. 1 महिन्यामध्ये तुमचं लिंग ताठ होणार, ते तणाव येणार त्याला, आणि तुम्ही संभोग 20 मिनिटं 100% करा. मित्रांनो, माझा व्हिडिओ तुम्ही मागील जर व्हिडिओ पाहिले, हा व्हिडिओ पाहिला, 100% तुम्हाला मी उपचाराची खात्री देते. त्यामुळे इथून पुढे एक संकल्प करा, आपण अननसाचा ज्यूस घ्या, आणि ज्यूस नसेल तर 2-3 तरी अननसचे जे फोडी असतात ते खा. मित्रांनो, आता मी पुढचा एक व्हिडिओ बनवत आहे, त्यामध्ये लिंग कशामुळे वाकडं होतं आणि ते सरळ करण्यासाठी आपण काय करणार हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते. मित्रांनो, आता थंडीचे दिवस आहेत, त्यामुळे तुमच्या लिंगाची तुम्ही काळजी घ्या. एकंदरीत तुमच्या शरीराची जर काळजी घेतली तर तुमचा सेक्स हा 100% यशस्वी होईल. नमस्कार, मी डॉक्टर शारदा गणपत त्र्यंबके.